ओके. क्लिपिंग, विंडोइंग अँड क्लिपिंग हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. 4था चॅप्टर आहे. 16 मार्क्सचा हा चॅप्टर आहे. वी आर गोइंग टू डील विथ सम ऑफ द अल्गोरिदम्स. Along with its a theory part, algorithm are there, programming is also there, and we need to go for the mathematical calculation. तर मेनली ह्या चॅप्टर वरती तुम्हाला जर ऑफलाईन एक्झामिनेशन झाली तर ह्या चॅप्टर मधून तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट हा जास्त येतो. और दे कॅन आस्क टू राईट द अल्गोरिदम ॲज वेल. ओके. तर जो आपले विविंग ट्रान्सफॉर्मेशन कॉन्सेप्ट होता, विंडोइंग, विविंग, दॅट वी हॅव सीन. विविंग ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे? आपल्याला वर्ड कोऑर्डिनेट टू डिस्प्ले कोऑर्डिनेट मध्ये कन्वर्जन करायचं आहे. ओके. वी नीड टू पास अवर ऑब्जेक्ट. आपला ऑब्जेक्ट आपल्याला रिअल ऑब्जेक्ट हा आपल्याला डिव्हाइस ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करायचा आहे. तो तिथं कसा दिसेल ते आपण पाहणार आहोत. ओके. तर हे करत असताना जेव्हा तुम्ही ही ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस करता, ही प्रोसेस 2 स्टेप न होते. पहिली स्टेप काय आहे? Normalization transformation, and second one is the workstation transformation. Okay. Viewing transformation हे लक्षात आहे का सगळ्यांच्या? Yes or no? Yes, ma'am. Okay. Ma'am, definition repeat करता का? Ma'am, एकदा overview घेता का? हा, ठीक आहे, पटकन घेऊया. बघा, आपले जे वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ती आपल्याला डिव्हाइस कोऑर्डिनेट बरोबर मॅच करायचे, मॅप करायचे, आणि ह्या प्रोसेसलाच काय म्हणलं जातं? व्ह्यूइंग ट्रान्सफॉर्मेशन किंवा विंडो टू व्ह्यूपोर्ट किंवा विंडोइंग ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणलं जातं. ओके. विंडो म्हणजे काय? ज्याच्यातून तुम्ही रिअल ऑब्जेक्ट बघणार आहे. दॅट पर्टिक्युलर फ्रेम इज कॉल्ड एज द विंडो हिअर. व्ह्यूपोर्ट इज व्हॉट? इट इज द स्क्रीन विंडो. तुमच्या स्क्रीनवर जेवढा स्पेस डिस्प्लेसाठी अवेलेबल आहे त्याच्यावर तुम्हाला कशी दिसते, तो ऑब्जेक्ट पर्टिक्युलरली कसा दिसतोय, दॅट इज अ व्ह्यू पोर्ट. मग हे जे कोऑर्डिनेटचं मॅपिंग आहे, दॅट मॅपिंग प्रोसेस इज कॉल्ड एज द व्ह्यूइंग ट्रान्सफॉर्मेशन. ओके. लक्षात आले सगळ्यांच्या? येस मॅम. वर्ड कोऑर्डिनेट्स इनटू डिव्हाइस कोऑर्डिनेट आपल्याला हे ट्रान्सफर करायचे. मग हे ट्रान्सफर करताना आपल्याला महत्वाचं काय आहे? ही प्रोसेस कशी घडते? तर ही प्रोसेस घडण्यासाठी 2 पद्धती, म्हणजे 2 स्टेप मध्ये ही प्रोसेस कंप्लीट केली जाते. पहिलं आहे ते नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं आहे ते वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशन. नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बघा काय होतं, म्हणजे वर्ल्ड कोऑर्डिनेट जे आहेत सिस्टीमचे ते नॉर्मलाइज्ड डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीमला कन्वर्ट केले जातात, मॅप केले जातात. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की नॉर्मलाइज्ड डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम काय असतं? डिव्हाइस कोऑर्डिनेट म्हणजे डिव्हाइसचं असेल. रिअल वर्ल्ड मधले आपण काय म्हणतोय? वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतोय. मग मध्येच हे नॉर्मलाइज्ड डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम का आहे? तर याची गरज काय ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत. पण इंटरमिडिएट म्हणजे तुमचं जेव्हा विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन होते त्या दरम्यान तुम्हाला एकदा नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन करायचे. आणि सेकंड इज व्हॉट? वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशन. ह्याच्यामध्ये काय होणार? जे नॉर्मलाइज्ड मध्ये आहे ते फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट मध्ये केलं जाईल. ओके. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर कन्सिडरिंग 3 ऑब्जेक्ट्स किंवा 3 पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो इथे. पहिल्यांदा विंडो, जेव्हा आपण विंडोइंग करतोय तेव्हा आपल्याकडे कसे कोऑर्डिनेट्स आहेत? वर्ड कोऑर्डिनेट्स आहेत. ओके. आपल्याकडे वर्ड्स कोऑर्डिनेट आहेत. त्यानंतर जस्ट अ वेट, वर्ड कोऑर्डिनेट्स आहेत. त्यानंतर त्याचं कन्वर्जन आपण कशात करणार आहोत? नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये करणार आहोत. आणि फायनली नॉर्मलाइज्ड टू कुठं करणार आहे आपण? फिजिकल डिव्हाइस. फिजिकल डिव्हाइसचा आपल्याकडे जो व्ह्यूपोर्ट आहे त्या कोऑर्डिनेट्सला, म्हणून आपण काय करतोय? फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट्स म्हणूयात. मग तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, काही असेल, ते तुमचा जो डिव्हाइस आहे ज्याच्यावरती तुम्ही पिक्चर कॅप्चर करणार आहे, दॅट डिव्हाइस कोऑर्डिनेट्स.
ओके, तर वर्ड कोऑर्डिनेट्स गोइंग टू बी मॅप टू द नॉर्मलाइज्ड. ह्या प्रोसेसला काय म्हणलं जातं? व्हॉट इट इज कॉल्ड? ह्या प्रोसेसला काय म्हणलं जातं? फॉर दिस कन्वर्जन Transformation. it is Weaving transformation. weaving transformation is a complete process. See here, word coordinates to normalized coordinates मध्ये जेव्हा तुम्ही कन्वर्ट करताय, मॅपिंग करताय, त्याला नॉर्मलाइज्ड ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं. ओके, इट इज कॉल्ड एज द नॉर्मलाइज्ड ट्रान्सफॉर्मेशन. आणि जेव्हा तुम्ही नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्स टू नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्स टू फिजिकल कोऑर्डिनेट्स मध्ये, फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट्स मध्ये तुम्ही कन्वर्जन करताय, त्यावेळेस त्याला वर्क स्टेशन ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणलं जातं. ओके, आणि ह्या दोन्ही प्रोसेसला कंबाइनली वी आर कॉलिंग एज अ विविंग ट्रान्सफॉर्मेशन. सो दिस इज कॉल्ड एज द विविंग ट्रान्सफॉर्मेशन, किंवा काय म्हणलं जातं याला? दुसरं नाव काय? Viewport transformation. व्हेरी गुड. व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन किंवा विंडो टू व्ह्यूपोर्ट, कुठून कुठे ते ट्रान्सफॉर्मेशन आहे. ओके, अजून एक नाव आहे त्याला. व्हॉट इट इज कॉल्ड? दिस इज ऑर. वन मोर Windowing नेम इज देअर. transformation. व्हेरी गुड. इट इज कॉल्ड एज द विंडोइंग ट्रान्सफॉर्मेशन. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाही. काही जरी विचारलं तरी ते ह्या तिन्हीपैकी जे काही विचारतील दॅट इज हॅव्हिंग द सेम मिनिंग. ही कंप्लीट प्रोसेस 2 ट्रान्सफॉर्मेशन ने कंप्लीट होते. त्यातल्या पहिल्या स्टेपमध्ये वर्ड कोऑर्डिनेट हे नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्सला मॅप होतात. तर नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्स हे जेव्हा फिजिकल डिव्हाइसच्या कोऑर्डिनेट्सला मॅप केले जातात, त्याला वर्क स्टेशन ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात. इथपर्यंत लक्षात आले सगळ्यांच्या? मॅम नॉर्मलाइज म्हणजे नक्की कोणते कोऑर्डिनेट? सांगणार. मी सांगितलं तुम्हाला ते काय असतं, मी तुम्हाला पुढे सांगते. फक्त इथपर्यंत लक्षात आले का सांगा मला. Yes ma'am. Yes ma'am. So let us see what is the normalized coordinate system. बघा, ह्याची गरज काय आहे ते पहिल्यांदा बघू. आपण करू शकतो विंडो टू डायरेक्टली डिव्हाइस करू शकतो. येस ऑर नो? बरोबर आहे की नाही? जर तुम्ही कॅमेऱ्याने एखादा सीन कॅप्चर करत असाल, किंवा कॅमेरा इज वन ऑफ द डिव्हाइस, जर तुम्ही मोबाईल मध्ये असलेल्या कॅमेरा ऍपने एखादा सीन कॅप्चर करत असाल, किंवा यू आर गोइंग टू कॅप्चर द स्क्रीन थ्रू द टॅबलेट, ह्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत? ऑपरेशन तर सेम आहे. येस ऑर नो? कॅप्चरिंग इज ऑपरेशन. एखाद्या सीनला कॅप्चर करणं, क्लिक करणं हे ऑपरेशन आहे. हे सेम आहे की नाही सगळ्यांसाठी? बरोबर आहे. व्हॉट इज द डिफरंट इन दिस? The device which we are going to perform the operation, those are different. Okay, मग बघा, जसं मी तुम्हाला आधीही सांगितले की आपली जे मॉनिटर स्क्रीन असते, किंवा आपल्या मोबाईलची स्क्रीन असेल, किंवा कुठलंही डिव्हाइस आहे ज्याच्यावरती तुम्ही बघू शकता, टेलिव्हिजन आहे, टीव्ही सेटची मॉनिटरची स्क्रीन असेल, द रिझॉल्युशन इज अ डिफरंट. का सेम असतं रिझॉल्युशन? नो मॅम. पण आपण मोबाईल मध्ये जरी बघितलं तरी रिझॉल्युशनची क्लॅरिटी, तुम्ही जी म्हणता क्लॅरिटी नाही आहे, व्हॉट एक्झॅक्टली इट इज? इट इज नथिंग बट द रिझॉल्युशन. रिझॉल्युशन मीन्स व्हॉट? वी हॅव सीन इन द फर्स्ट चॅप्टर. व्हॉट इज द रिझॉल्युशन? What is the definition of resolution? Supported by screen. Total number of pixels. Very good. Total number of pixels. मग आपल्याला माहिती आहे आपली स्क्रीन ही 2 डायमेन्शनल आहे. मग एक्स डिरेक्शन मध्ये आपल्याला नंबर ऑफ पिक्सेल्स असतील, वाय डिरेक्शन मध्ये नंबर ऑफ पिक्सेल्स असतील. सिमिलरली प्रत्येक जे डिव्हाइस तुम्ही वापरताय, डिस्प्ले डिव्हाइस, दोज आर नॉट सेम. ओके, त्यामुळे जी स्क्रीन आहे, ज्या डिव्हाइसची, जो डिव्हाइस वापरताय त्या डिव्हाइसच्या स्क्रीनचे नंबर ऑफ पिक्सेल सुद्धा डिफर असणार आहेत. येस ऑर नो? येस मॅम. बरोबर आहे. जे आपल्या लॅपटॉपची स्क्रीन असेल तेच पिक्सेल्स आपल्याला स्क्रीनवर नाही मिळणार, म्हणजे आपण टीव्हीवर नसतील. तेच नंबर ऑफ पिक्सेल्स तुम्हाला मोबाईलवर मोबाईलच्या स्क्रीन सपोर्ट करत नाहीये. सो देर आर द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ पिक्सेल्स. सो व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? वी नीड टू कम अप विथ सम ऑफ द स्टँडर्ड्स. आपल्याला काहीतरी स्टँडर्ड मेथड काढली पाहिजे.
बरोबर आहे की नाही? म्हणजे स्टँडर्ड मेथड काय आहे, मग मला एखादं पिक्चर जे आहे ते सेम पिक्चर मला मोबाईलवर बघायचंय. सेम पिक्चर आय मीन टू से नॉट अ व्हिडिओ, मूव्ही. इट इज डील विथ द फोटोग्राफ. ओके, इन एन इमेज. तर जे पिक्चर आपल्याला सेम मोबाईलवर बघायचंय, लॅपटॉपवर बघायचंय किंवा टीव्हीवर बघायचंय, दॅट शुड बी सेम वन. आणि हे सेम राहण्यासाठी आपल्याला त्याला नॉर्मलाइज्ड ट्रान्सफॉर्मेशनच्या कोऑर्डिनेट्सला कन्वर्ट करावं लागतं. मग व्हॉट एक्झॅक्टली इट इज, दॅट इज ऑल्सो वी आर गोइंग टू डिस्कस. बट जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज द नीड ऑफ नॉर्मलाइज्ड ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात आले की आपल्याला डिव्हाइस इंडिपेंडन्सी वाढवण्यासाठी जो कुठला पिक्चर आहे, जे कोणतं चित्र आहे ते सेम सगळ्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर दिसण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वर्ड कोऑर्डिनेट जे आहेत ते नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेट्सला मॅप करावे लागतात. क्लिअर? Yes, ma'am. Okay. Now we will go to see what is the normalized coordinates. आता ह्याच्यामध्ये बघा, जी स्क्रीन आहे तुमची कोणतीही स्क्रीन असू द्या, वी डोंट कन्सिडर दॅट पर्टिक्युलर सिनॅरिओ किंवा ते डिव्हाइस आपण आता लक्षात घेणार नाहीये. जे तुमचे वर्ड कोऑर्डिनेट्स आहेत ते तुम्ही ज्या स्क्रीनवर कन्वर्ट करत आहात, ती स्क्रीन जी आहे त्या स्क्रीनची हाईट किती आहे, 1 युनिट आहे. विड्थ किती आहे, 1 युनिट आहे. दिस इज द स्टँडर्ड मेजरमेंट. स्क्रीन ही किती बाय कितीची आहे, 1/1 ची स्क्रीन कन्सिडर केली जाते. ओके. तर आता लक्षात घ्या, जर लोअर लेफ्ट कॉर्नर इज ॲट ओरिजिन, लोअर लेफ्ट कॉर्नर, व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, लोअर लेफ्ट कॉर्नर. लोअर लेफ्ट कॉर्नर म्हणजे आपलं कुठं आलेलं आहे, ह्या स्क्रीनचा लोअर लेफ्ट कॉर्नर हा कुठे आहे, 0 ला आहे. येस ऑर नो? बरोबर आहे? Yes, ma'am. ओके. सो वी आर कन्सिडरिंग व्हॉट इट विल बी लुक लाईक दिस. बरोबर आहे? 0 ला लोअर लेफ्ट कॉर्नर घेतला, त्यामुळे 1 युनिट हाईट, 1 युनिट विड्थ आणि बरोबर ते एक रेक्टँगल किंवा स्क्वेअर आपल्याला इथं मिळालेला आहे. व्हेन वी कनेक्टिंग द व्हर्टायसेस, ते व्हर्टायसेस कनेक्ट झाले की आपल्याला आपला एक स्क्वेअर मिळतोय. मग ही स्क्रीन आहे आपली. ओके. नाव व्हॉट टू डू, अशा स्क्रीनसाठी आपला सेंटर कुठं असेल, 0.5 ला. म्हणजे व्हर्टिकली पण आणि हॉरिझॉन्टली पण आपला मिडल पॉइंट, सेंटर पॉइंट जो आहे या स्क्रीनचा सेंटर पॉइंट, इट इज गोइंग टू बी लोकेट ॲट द कोऑर्डिनेट 0.5 अँड 0.5. बट जेव्हा तुम्ही हे सिस्टीम घेताय, जेव्हा तुम्ही वर्ड कोऑर्डिनेट, तुमचे जे ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेट्स आहेत हे तुम्ही नॉर्मलाइज्ड डिव्हाइसच्या कोऑर्डिनेट सिस्टीमला मॅप करण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेस तुम्हाला इंटरप्रिटर लागतो. व्हॉट इज मीन बाय इंटरप्रिटर? एनीबडी? व्हॉट डू यू नो अबाउट द इंटरप्रिटर? हॅव यू एव्हर युज्ड अ इंटरप्रिटर? कधी वापरलाय का इंटरप्रिटर तुम्ही? व्हॉट इज द मेन रोल ऑफ इंटरप्रिटर? एनीबडी? येस. ओके. मला एक सांगा, तुम्ही जर सी प्रोग्राम केला आणि आपण तर काय म्हणतोय की आपला जो कम्प्युटर आहे ह्याला फक्त बायनरी लँग्वेज कळते. ओके. थोडस कम्प्युटर इंजिनियर असल्यासारखा विचार करा आणि मला सांगा, Compiler. तुम्ही काय यूज करताय? कंपायलर यूज करताय. बट कंपायलर इज वन ऑफ द सॉफ्टवेअर विच इज युज्ड टू कन्वर्ट युअर हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज इनटू द बायनरी लँग्वेज. ओके. कंपायलरचं ते टास्क आहे. सिमिलरली वी हॅव अनदर प्रोग्राम, इट इज कॉल्ड एज द इंटरप्रिटर. मग त्याच्यामध्ये एक स्लाइटली डिफरन्स आहे. कंपायलर काय करतो बघा, तुम्ही पूर्ण प्रोग्राम लिहिता and then you are going for pressing the F9. F9 is what? It is a shortcut key for performing operation compilation. मग कंपायलेशन केल्यानंतर तो तुम्हाला काय देतो सांगा बरं? What will be the output after compilation? प्रोग्राम मध्ये एरर आहेत की नाही ते सांगते. येस. तर आपल्या कंप्लीट प्रोग्राम मध्ये ज्या ज्या लाईनला एरर असेल, इफ यू हॅव, तर त्या लाईनला तो काय करतो,
फोकस करतो किंवा त्याच्याबद्दलचा एरर मेसेज आपल्याला मिळून जातो. बरोबर आहे. इंटरप्रिटर काय करतो बघा, आपल्याकडे 10 लाईनचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामधल्या तुम्हाला 5, 6, 7 किंवा आपण असं घेऊया 2, 7 आणि 9 नंबरच्या लाईनला एरर आहे. कंपायलर काय करेल, तुम्हाला 2 दाखवेल, 7 दाखवेल, 9 दाखवेल, हे तिन्ही लाईन दाखवेल. पण इंटरप्रिटर काय करतो, जर तुम्हाला 2 नंबरच्या लाईनला स्टेटमेंटला जर एरर आला, the next compilation, the next conversion of program is going to be stopped there itself. 2 नंबरच्या लाईन पासून पुढचं एरर असू नसू, we will not going to know. आपल्याला ते कळणार नाहीत, कारण आपल्याला फक्त एवढंच कळलं. इंटरप्रिटर काय सांगतो, ज्या लाईनला त्याला एक्झिक्युशन मध्ये एरर येणार त्या लाईनलाच तो त्याचं इंटरप्रिटेशनचं काम थांबवणार आणि प्रोग्रामरला नोटिफाय करणार. So this is the difference between compiler and interpreter. हे नेहमी लक्षात ठेवायचं. We require interpreter to convert this NDCS to the appropriate pixel value for the respective display device. मग इंटरप्रिटरची गरज कुठं पडते? दोन्ही ठिकाणी पडते. जेव्हा तुम्ही वर्ड कोऑर्डिनेट्स हे स्क्रीनवर मॅप करताय, कुठल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये? नॉर्मलाइज्ड डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीमला मॅप करताय किंवा नॉर्मलाइज्ड डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम टू फिजिकल डिव्हाइसला जेव्हा तुम्ही मॅपिंग करणार आहे, ह्या दोन्हीही वेळेस तुम्हाला इंटरप्रिटरचा वापर करावा लागेल. इट इज गोइंग टू बी हॅपन बाय डिफॉल्ट. यू डोंट हॅव टू टेक एनी काइंड ऑफ एफर्ट्स. ओके, तुम्हाला तिथं काही स्वतःहून करायचं नाहीये, फक्त हे कसं वर्क होतं दॅट वी आर डिस्कसिंग राईट नाउ. मग बघा हा काय करतोय, इंटरप्रिटर काय करतो, तुमचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते ऍक्च्युअल डिव्हाइस कोऑर्डिनेट मध्ये कन्वर्ट करताना ह्या 2 इक्वेशनचा वापर करतो. आता हे इक्वेशनच्या टर्म्स काय आहेत? एक्स कोऑर्डिनेट जर असेल, एक्स कोऑर्डिनेट हा कुठला आहे, तुम्हाला मोबाईलवर करायचं. आपण एक डिव्हाइस फायनल करू, आपल्याला मोबाईलवर ते चित्र बघायचे जे रिअल वर्ल्ड मध्ये आहे. तर एक्स हा आपल्या मोबाईलचा कोऑर्डिनेट झाला, वाय हा आपल्या मोबाईलचा वाय कोऑर्डिनेट झाला. ओके, तर एक्स कोऑर्डिनेट कसा कॅल्क्युलेट केला जातो? एक्स एन प्लस एक्स डब्ल्यू. व्हॉट एक्झॅक्टली इट इज? एक्स एन इज नथिंग बट द नॉर्मलाइज्ड डिव्हाइस एक्स कोऑर्डिनेट. नॉर्मलाइज डिव्हाइस आपण मगाशी बघितलं 1x1 ची जी स्क्रीन आहे त्याच्यावरून तो काय करेल, त्याची एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू तो इथं आपल्याला देईल. त्याच्यामध्ये काय ऍड होणार आहे, जे ऍक्च्युअल आहे आपला डिव्हाइस आहे, मोबाईल डिव्हाइसची जी विड्थ आहे तेवढे नंबर ऑफ पिक्सेल्स हे कशामध्ये ऍड होत आहे? एक्स कोऑर्डिनेट मध्ये. आणि हे एक्स कोऑर्डिनेट कुठून मिळाले आपल्याला? नॉर्मलाइज्ड डिव्हाइसचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे त्याच्यामध्ये आपल्या ऍक्च्युअल मोबाईल डिव्हाइसचा एक्स कोऑर्डिनेट्स, टोटल एक्स कोऑर्डिनेट्स आपल्याला ऍड करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन ऑन अ मोबाईल स्क्रीन त्या पिक्चरचा एक्स कोऑर्डिनेट आपल्याला तिथं मिळून जाईल. सिमिलरली वी नीड टू गो फॉर द वाय कोऑर्डिनेट. थोडक्यात इथं काय होतंय बघा, ही नॉर्मलाइज्ड विंडो आहे. वी हॅव द मोबाईल हिअर, आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलचे कोऑर्डिनेट्स वेगळे असतील, नंबर ऑफ पिक्सेल्स वेगळे असतील. सपोज वी आर कन्सिडरिंग दॅट हिअर x is the total number of pixels. X w is equal to total number of pixels in x direction. ठीक आहे, हे x डिरेक्शन मध्ये म्हणजे हॉरिझॉन्टली जे आपण बघतो ते आहे इन दिस डिरेक्शन. फाईन. आणि y डिरेक्शन मध्ये काय आहे? वी हॅव द अनदर एंटिटी y h. w कशासाठी वापरलं इथं? एनीबडी? वाय वी हॅव यूज w हिअर? विड्थ साठी. आणि y साठी आपण काय वापरले? h. h स्टँड्स फॉर हाईट. सो टोटल नंबर ऑफ पिक्सल in y direction. These are in the y direction. Okay.
Now we have a certain xn and yn. इथं आपल्याकडे आपला जो ऍक्च्युअल पॉइंट, आता आपल्याला पॉइंटच हे करायचे असं समजत, पॉइंटला आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं. ऍक्च्युअल मध्ये तो एक पॉइंट होता रिअल वर्ल्ड मध्ये समवेअर हियर, जो आपण कॅमेऱ्याने कॅप्चर केला. ओके, कॅमेऱ्याने कॅप्चर केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा काय होणार आहे, रिअल वर्ल्ड टू NDCS नॉर्मलाइज्ड डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीमला त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. ही आपली नॉर्मलाइज्ड डिव्हाइसची स्क्रीन आहे. ह्याच्यातून इकडे जाताना तो कसा होणार आहे, फॉर दॅट पर्पज वी हॅव अ इट्स कोऑर्डिनेट ऑन अ स्क्रीन. स्क्रीनवर ह्याचे कोऑर्डिनेट काय म्हणून आहेत, XN, YN. N स्टँड फॉर द नॉर्मलाइज्ड डिव्हाइस. ओके, मग आपल्याला ऍक्च्युअली इथं कुठेतरी पाहिजे, आपला एक्स आणि वाय इथं आपल्याला कॅल्क्युलेट झाला पाहिजे, तो ऑब्जेक्ट आपल्याला मोबाईलवर दिसला पाहिजे. त्यामुळे ह्याचं इक्वेशन कसं होतं बघा, जर तुमचा एक्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला नॉर्मलाइज्ड विंडोचा जो एक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपले टोटल नंबर ऑफ पिक्सल जे आहेत एक्स डिरेक्शन मध्ये ते ऍड करावे लागणार. सिमिलरली इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द वाय फॉर माय ऑब्जेक्ट, देन आय मस्ट हॅव टू गो फॉर द normalized y coordinate, normalized device y coordinate plus actual device total number of pixels in a y direction, and that is represented by the YH. So these two equations are going to be formed. इथपर्यंत लक्षात आले सगळ्यांच्या? Yes, ma'am. Okay. Now we have a such kind of a thing. XN आणि YN चा अजून एकदा सांगता का? X आणि YN. हा मॅम, ते परत एकदा सांगा, अजून एकदा सांगता का? ठीक आहे, हा आपला रिअल ऑब्जेक्ट आहे. दिस इज अवर रिअल ऑब्जेक्ट. इट इज अवर रिअल ऑब्जेक्ट. ओके, हे रिअल ऑब्जेक्ट जो आहे त्याचे काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील, अँड दॅट कोऑर्डिनेट्स आर कॉल्ड एज द वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. त्या सिस्टीमला काय म्हणलं आपण, वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणलं. आता आपल्याला काय करायचंय, हा जो ऍक्च्युअल पॉइंट आहे, ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट आपल्याला आपल्या मोबाईलवर घ्यायचा आहे. दिस इज अवर मोबाईल स्क्रीन, मोबाईल डिव्हाइस स्क्रीन. ओके, आणि हा जो डिव्हाइस आहे दिस इज द नॉर्मलाइज्ड डिव्हाइस. नॉर्मलाइज्ड डिव्हाइस म्हणजे काय, त्याला एक स्टँडर्ड मेंटेन केलेला आहे आणि ते वापरले, आणि त्या डिव्हाइसचे स्टँडर्ड काय आहे, त्याची हाईट आणि विड्थ ही सेमच आहे असं त्यांनी कन्सिडर केले, 1:1 थोडक्यात. ओके, आता आपल्याला जेव्हा हा ऑब्जेक्ट आहे रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट, जेव्हा आपल्याला मोबाईल डिव्हाइस स्क्रीनवर पाठवायचा आहे तेव्हा पहिल्यांदा ह्याचे वर्ड कोऑर्डिनेट आपल्याला नॉर्मलाइज डिव्हाइसच्या कोऑर्डिनेटला कन्वर्ट करावे लागणार. ओके, हे कन्वर्जन आहे ते इंटरप्रिटरनं होतं, आणि ह्या इंटरप्रिटर मध्ये काय होणार आहे, आता ह्याचे काय झाले ऑब्जेक्ट, आपण X, Y म्हणलं. ओके, आता जेव्हा आपल्याला XN आणि Y1 कॅल्क्युलेट करायचंय तर ह्या फॉर्म्युल्यानुसार ह्याचे पण काहीतरी टोटल नंबर ऑफ पिक्सल्स असतील. ओके, आय विल राईट हिअर XNW आणि इथे असणार YNH. ओके, तर हे आपल्याला काय करावं लागेल, इथून हे पिक्सल ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आपल्याला XN Y1 मिळेल. XN Y1 मिळाल्यानंतर आपण काय करणार आहे, त्याला मोबाईल डिव्हाइस स्क्रीनवर पाठवणार आहे. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, विच ट्रान्सफॉर्मेशन, वर्ड कोऑर्डिनेट्स, तर ह्याला काय म्हटलं जातं, यांनी सांगणार, वर्ड टू नॉर्मलाइज्ड डिव्हाइस. ह्याला काय म्हणलं जातं, दिस ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड एज द, मगाशी तर पाहिलंय, व्हॉट इज दिस, दिस इज नॉर्मलाइज्ड ट्रान्सफॉर्मेशन. ओके, जेव्हा आपल्याला हे मिळतंय तेव्हा ऍक्च्युअल डिव्हाइसवरचा तो पिक्सल काढण्यासाठी, पॉइंट काढण्यासाठी, त्या ऑब्जेक्टचं लोकेशन काढण्यासाठी, कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी थोडक्यात आपल्याला ह्या दोन फॉर्म्युलाचा वापर करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये आपले जे नंबर ऑफ पिक्सल्स आहेत सपोर्टिंग इन X डिरेक्शन आणि Y डिरेक्शन, हे रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेट्स मध्ये, नॉर्मलाइज्ड डिव्हाइसच्या कोऑर्डिनेट्स मध्ये ऍड करायचं, आणि तुम्हाला ऍक्च्युअल डिव्हाइसवर त्याचं कोऑर्डिनेट्स मिळून जातील. अंडरस्टूड? Yes, ma'am.
येस और नो? लेट इट बी. आपल्याला जे Normalized महत्त्वाचं पॉईंट device चे शिकायचंय, coordinates पॉईंट आहेत क्लिपिंग. ठरलेले असतात काय ना? म्हणता? म्हणजे नॉर्मलाइज डिव्हाइसचे कोऑर्डिनेट्स असतात ना ते ठरलेले असतात का? ते ठरलेले असतात म्हणजे त्याची जी स्क्रीन साईज आहे ती ठरलेली असते. ती स्टँडर्ड आहे. ती कुठल्याही तुम्ही डिव्हाइस वापरा, त्याला हे नाहीये. त्याच्यामध्ये ती कन्सिडर केली गेलेली असते मॅम आणि ऍड त्याच्यात कोणतं कन्व्हर्जन होणार केलं आहे? जातं. मॅम त्यात ऍड काय होणार आहे नक्की? कशामध्ये? नॉर्मलाइज स्क्रीनवर जे आपण कोऑर्डिनेट घेतोय ना हम्म. नॉर्मलाइज डिव्हाइसवर, त्याच्यावर ऍड काय होणार नक्की त्याच्यामध्ये? XW त्याच्यामध्ये म्हणजे ऍड नक्की काय होताना होणार आहे? तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागतंय? एक्सेन काढावं लागणार ना. सो आय मस्ट हॅव टू कॅल्क्युलेट द एक्सेन. सो इज इक्वल टू एक्स प्लस एक्स कुठला? रिअल वर्ल्ड ऑब्जेक्टचा प्लस नॉर्मलाइज्ड स्क्रीनचे काहीतरी एक्स डिरेक्शन मध्ये पिक्सल आहेत ते ऍड होणार. ओके, इथं ही प्रोसेस होणार ही. आणि हे जे आपण आता मगाशी बघितलं, दॅट इज गोइंग टू बी हॅपन इन बिटवीन दिस. मॅम पहिल्यांदा Fine. रिअल ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेट्स नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेटला सेट करायचे ना? काय? आय एम नॉट गेटिंग युअर व्हॉइस. मॅम म्हणजे जे रिअल ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेट्स आहेत ना तर ते नॉर्मलाइज्ड कोऑर्डिनेटला सेट करायचे ना? हा, मग हे सेटिंग केलं आपण. त्याच्यानंतर आपण काय केलं? जे नॉर्मलाइज्ड डिव्हाइस कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाले ते तुम्हाला ऍक्च्युअल स्क्रीनवर बघायचंय ना. दॅट्स वाय वी हॅव टू परफॉर्म अनदर वन ऑपरेशन दॅट इज कॉल्ड एज द वर्क स्टेशन ट्रान्सफॉर्मेशन. त्यासाठी आपण हे करतोय. ओके मॅम. ओके, नाउ सी, आपल्याला जे पॉइंट बघायचे ते पुढे आहे. पॉइंट क्लिपिंग, लाईन क्लिपिंग आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा. त्याच्या आधी फक्त आपण काय करूयात? विंडो कोऑर्डिनेट्स आणि व्ह्यूपोर्ट कोऑर्डिनेट्स म्हणजे काय ते पाहूया. बघा, विंडो कोऑर्डिनेट्स हे कशाने रिप्रेझेंट केले? एक्स कोऑर्डिनेट जो आहे विंडोचा तो XW न आणि YW न Y coordinates of a window. Y W coordinate. stands for the window, V stands for the viewport here. ओके, आता आपली जी स्क्रीन आहे किंवा जो आपला एरिया आहे ज्याच्यातून आपण सीन कॅप्चर करणार आहे, दॅट इज ऑलवेज रेक्टँग्युलर. हे आपण कन्सिडर केलेलं आहे. आपण एक स्टँडर्ड त्याला मेंटेन केले. त्यामुळे रेक्टँगल असल्यामुळे त्याला काय असणार आहे? मिनिमम मॅक्सिमम ह्या दोन व्हॅल्यू असणार आहे. ओके, तर खूप टर्म्स दिसतात म्हणून कन्फ्युज होऊ नका. फक्त हे टर्मिनॉलॉजी लक्षात घ्या. एक्स म्हणजे काय आहे? इट इज अ एक्स डिरेक्शन अँड डब्ल्यू इज अ ऑफ द विंडो. म्हणजे विंडोचा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि विंडोचा वाय कोऑर्डिनेट आहे. मग विंडोचा मिनिमम एक्स कोऑर्डिनेट आणि मिनिमम वाय कोऑर्डिनेट विल फॉर्म वन ऑफ द कॉर्नर. मग कुठला कॉर्नर मिळतो तुम्हाला इथे? विच कॉर्नर यू आर गेटिंग? XW मीन आणि YW मीन आपल्याला कुठं मिळतो? वी आर गेटिंग अ दिस कॉर्नर. येस और नो? त्यामुळे आपण इथं काय लिहिलंय? बॉटम लेफ्ट कॉर्नर. आणि जेव्हा तुम्ही मॅक्सिमम दोन्हीही व्हॅल्यू मॅक्सिमम घेता, यू आर गेटिंग कुठली व्हॅल्यू मिळेल आपल्याला? इथे जर आपण पुट केलं तर काय? राईट. इथे काय मिळेल आपल्याला? सांगा बरं मला पटकन. याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? राईट कॉर्नर. एक्स मॅक्सिमम असेल X आणि वाय max, मिनिमम Y min. असेल. हा, इथे Y max, X min. एक्स मीन. आपल्याला काय पाहिजे? एक्स पण मॅक्स पाहिजे आणि वाय पण मॅक्स पाहिजे. त्यामुळे ह्या दोन कॉर्नर मधले आपल्याला काय मिळत आहे? कोऑर्डिनेट्स मिळत आहेत. ओके, फाईन. हे इथं फक्त घेतलेले आहेत, कन्सिडर केलेले आहेत. म्हणजे कुठून सुरू करायचा रेक्टँगल आणि तो कुठपर्यंत न्यायचा, हे मिनिमम आणि मॅक्सिमम ह्या दोन व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे ह्या दोन व्हॅल्यू कन्सिडर केल्यात. सिमिलरली फॉर व्ह्यूपोर्ट, व्ह्यूपोर्टला पण सेमच आहे. येस और नो? Yes, बरोबर आहे ma'am. की नाही? सो वी नीड टू गो फॉर सच थिंग. फाईन, आलं लक्षात? हे फक्त इथं टर्मिनॉलॉजी आहे. त्याच्यावरचे जे आपल्याला पाहायचं आहे दॅट इज द नेक्स्ट स्लाइड. आता बघा, डिस्प्लेसमेंट. जेव्हा तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट ही मॅप करायची असते तेव्हा हे फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यात काय करायचंय? तुमचा व्ह्यू पोर्ट आणि तुमचा विंडो, व्ह्यू पोर्टचा एक्स कोऑर्डिनेट आणि विंडोचा
एक्स कोऑर्डिनेट हे इथं कन्सिडर करत नाहीये आपण. दिस XV and XW is nothing but these are the x coordinate of an ऑब्जेक्ट. तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे व्ह्यूपोर्ट मध्ये आणि विंडो मध्ये. ओके, विंडोतला तर आपल्याला माहित असणार आहे बिकॉज इट इज अ रिअल ऑब्जेक्ट. लक्षात घ्या, बघा थोडस आपल्याला काय करायचंय, हा ऍक्च्युली कॅल्क्युलेट करायचा आहे. येस ऑर नो? रिअल ऑब्जेक्टचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे? XW आहे. आणि आपल्याला कुठं कॅल्क्युलेट करायचं आहे? व्ह्यू पोर्टचा कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, बट दिस इज द स्टँडर्ड वन. हे तुम्हाला जर एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं असेल किंवा हे मॅपिंग जर सेम असेल तर तुम्हाला दिसणारं चित्र सुद्धा अगदी व्यवस्थित दिसतंय, कुठे सुद्धा त्याला चेंजेस तिथं होणार नाही. ओके, तर त्यामुळे हा रेशो तुम्हाला मेंटेन करायचा आहे. मग हा रेशो कसा आहे बघा, तुमच्या रिअल ऑब्जेक्टचा एक्स कोऑर्डिनेट वजा व्ह्यूपोर्टचा एक्स मिनिमम डिवायडेड बाय व्ह्यूपोर्टचा एक्स मॅक्सिमम मायनस व्ह्यूपोर्टचा एक्स मिनिमम. आपण फक्त एक्स कोऑर्डिनेट बद्दल बोलतोय सध्या. ओके, तुम्ही काय केलेलं आहे, तुम्हाला व्ह्यूपोर्टचा एक्स कोऑर्डिनेट वजा एक्स मिनिमम ऑफ अ व्ह्यूपोर्ट ओनली डिवायडेड बाय व्ह्यूपोर्टचा एक्स मॅक्स मायनस एक्स मिन हे करायचं. आणि हे जे रेशो आहे, हे जे तुमचं डिव्हिजन येईल, हे कुणाबरोबर असली पाहिजे? विंडो मधल्या ऑब्जेक्टचा एक्स कोऑर्डिनेट वजा विंडोचा एक्स मिनिमम डिवायडेड बाय विंडोचा एक्स मॅक्सिमम मायनस विंडोचा एक्स मिनिमम. हा रेशो तुम्हाला मेंटेन करायचा आहे. सिमिलरली यू हॅव टू गो फॉर द वाय कोऑर्डिनेट्स. ह्या दोन गोष्टी कळाल्या का तुम्हाला? येस ऑर नो? येस मॅम. ओके, नेक्स्ट बघा, मग आपण काय केलं की ह्या जे टर्म्स आहेत आपल्याला हे माहित नाहीये. वी आर नोईंग ऑल द टर्म्स. आपल्याला व्ह्यू पोर्टचे मिनिमम मॅक्सिमम माहितीये, विंडोचं मिनिमम मॅक्सिमम माहितीये, तसंच ऍक्च्युअल ऑब्जेक्टचा एक्स कोऑर्डिनेट पण माहिती आणि वाय कोऑर्डिनेट पण माहिती. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. 3 गोष्टी आपल्याला माहिती आहेत सध्या. ओके, तर आपल्याला फक्त काय माहित नाही, व्ह्यू पोर्ट वरती ऑब्जेक्टचा एक्स कोऑर्डिनेट काय असेल आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल. मग ह्या सगळ्या टर्म्स आपण काय केल्या, ह्या इक्वल टूच्या ह्या साईडला नेल्या. मग कसं नेणार आपण ह्या साईडला? हे जे आहे ते, आणि खालच्या टर्म्स पण वेगळ्या आहेत, त्यामुळे त्या काय आपल्याला अशा हे करून टाकता येणार नाही, रिजेक्ट करता येणार नाही. तर आपण हे काय करतोय, XV डिवायडेड बाय XV मॅक्स मायनस XV मीन इथंच ठेवणार आणि XV मीन डिवायडेड बाय XV मॅक्स मायनस XV मीन हे या बाजूला नेतोय. हे वजा इकडे गेल्यावर अधिक होईल. सिमिलरली इट इज गोइंग टू बी हॅपन विथ द वाय कोऑर्डिनेट. पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताल त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीचं इक्वेशन मिळेल. ओके, वेन यू आर गोइंग टू सॉल्व्ह यू विल गेट दिस इक्वेशन. फक्त ही जी टर्मिनॉलॉजी आहे जी तुम्हाला ह्या साईडला नेल्यानंतर घेतल्यानंतर मिळणार आहे, दॅट इज वी आर कन्सिडरिंग ॲज अ Sx. लेट मी टेल यू वन थिंग. सॉल्व करूयात पटकन. दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आता बघा आपल्याला काय करायचंय, XV इकडे ठेवायचा आहे. सो आय विल पुट हिअर XV ओनली. देन वी विल गेट, इकडे मायनस आहे XV मिनिमम इक्वल टूच्या इकडच्या साईनला, इक्वल टूच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर इट विल बिकम द +1. एवढं मॅथ्स येत असेल असं मी कन्सिडर करते. मी सॉरी,
सो इट इज गोइंग टू बी प्लस. येस और नो? प्लस होईल ना इथे. एक्स डब्ल्यू मायनस एक्स डब्ल्यू mean. I don't know why it is coming right now. ओके. आणि ह्याला काय होणार आहे? डिवायडेड बाय अनदर टर्म येईल. बरोबर आहे का? येस और नो? येस और नो? त्या कम्प्लीट ब्रॅकेटला आपल्याला काय मिळतंय? ते मिनिममला येत नाहीये, त्यामुळे मी काय केलंय, एम फक्त लिहिलेला आहे. इट इज नॉट गोइंग टू बी सबस्क्रिप्ट, सो डोंट गेट पॅनिक हियर. ओके. आणि ह्याला कम्प्लिटली मल्टिप्लाय कशाने करतोय आपण? फ्रॅक्शन न करतोय. सो व्हॉट इज दिस फ्रॅक्शन? दिस टर्म is going to be numerator, this term remaining at the denominator. Okay. आणि ह्या दोन्ही टर्मला we will assume that we are assuming that yes, we are assuming that these are s x is equal to s x is equal to this one. त्यामुळे आपण काय केलं, ही टर्म इथपर्यंत लिहिली नेक्स्ट लाईनला and multiplied by the sx. ओके. हे फक्त केलेलं आहे, बाकी काही सुद्धा केलेलं नाहीये. दॅट यू नीड टू अंडरस्टँड. देन सिमिलरली आपण वर पुढे काय केलं, vy ला सुद्धा त्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करून घेतले आणि त्याच्या स्केलिंगला काय म्हणले, sy म्हणले. मग रिलेटिव्ह प्रोपोर्शन ठेवण्यासाठी आपल्याला काय मेंटेन करावं लागेल, sx जो आहे स्केलिंग फॅक्टर इन एक्स डिरेक्शन आणि स्केलिंग फॅक्टर इन वाय डिरेक्शन शुड बी द सेम. 1:1, 2:2 जेवढ्यानं तुम्ही एक्स डिरेक्शन मध्ये स्केलिंग करताय, विथ दॅट अमाउंट और दॅट फॅक्टर वी नीड टू स्केल अवर ऑब्जेक्ट इन अ वाय डिरेक्शन ॲज वेल. त्यामुळे हे एस आणि sy आपल्याला सेम ठेवावं लागते. मग ह्या प्रोसेसमध्ये आपण 3 गोष्टी केलेल्या आहेत, की आपला जो विंडो आहे त्या विंडोचा लोअर लेफ्ट कॉर्नर म्हणजे 0 0 असेल, किंवा आपण असं म्हणूया एक्स डब्ल्यू मीन अँड वाय डब्ल्यू मीन हा कुठं केला आपण ट्रान्सलेट, वी हॅव अ ट्रान्सलेटेड टू द ओरिजिन. तो 0 0 करून घेतला. त्यानंतर आपला ऑब्जेक्ट आणि विंडो जे आहे त्याच्यावरती आपण काय करतोय, स्केलिंग करतोय. ऍज अ व्ह्यू पोर्ट इज हॅव्हिंग. स्केलिंग कसं आहे, व्ह्यू पोर्टच्या स्केलिंग नुसार केलेलं आहे आणि परत तो ऑब्जेक्ट पाठवलाय. तर ह्या गोष्टी एवढ्या मॅटर करणार नाहीत. तुम्ही फक्त हे लक्षात घ्यायचंय. हे का सांगितलंय तुम्हाला, कारण आता जे आपल्याला बघायचं इथून पुढे, की वाय मिनिमम काय आहे, वाय मॅक्सिमम काय आहे, हे सगळं लक्षात येण्यासाठी आपण हे पाहतोय. तर पहिला पॉइंट जो आहे आपला, दॅट इज अ पॉइंट क्लिपिंग. आपण कंप्लीट करून घेऊया. तर पॉइंट क्लिपिंग मध्ये काय होते बघा, जर आपला पॉइंट हा क्लिपिंग विंडोच्या आतमध्ये असेल तर तो पॉइंट ऍक्सेप्ट होईल, डिस्प्ले होईल. अदरवाईज तो कंप्लीट पॉइंट काय होईल, रिजेक्ट केला जाईल. लक्षात आले का? बघा, जर आपल्याकडे विंडो आहे, वी हॅव वन विंडो, ही विंडो आहे आपल्याकडे असं कन्सिडर करूया. आणि जर आपला पॉइंट हा विंडोच्या आतमध्ये असेल तर हा काय होईल, कम्प्लिटली ऍक्सेप्ट होईल. म्हणजे विजिबिलिटीसाठी आपल्याला व्ह्यू पोर्ट वर बघण्यासाठी काय होईल, ऍक्सेप्ट होईल. इफ इट इज नॉट इनसाइड द विंडो, इफ इट इज आउटसाइड द विंडो ऍट एनी प्लेस, मग तो इथं असेल किंवा इट विल बी here, it may be here, it may be here, it is not going to be visible. जेव्हा तो आतमध्ये असेल तेव्हाच तो विजिबल असणार आहे. ओके. विंडो मध्ये जेवढं काय दिसतंय तेवढं सगळं कुठं दिसणार आहे तुम्हाला, व्ह्यू पोर्ट वर दिसणार आहे. हे लक्षात घ्या. विंडोवर जेवढं आहे तेवढं तुम्हाला व्ह्यू पोर्ट वरती
बघायला मिळणार आहे. व्ह्यू पोर्ट काय आहे? आपल्या फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करतोय की आपल्या मोबाईलची स्क्रीन आहे. मग तो आपल्याला हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट काय करावा लागतो? कन्वर्ट करावा लागतो. वी नीड टू कन्वर्ट फ्रॉम द रिअल वर्ल्ड टू विंडो टू व्ह्यू पोर्ट किंवा रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट कोऑर्डिनेट टू फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम. समवेअर इट मे बी यू आर गेटिंग ऍट दिस पॉइंट. या पोझिशनला मिळेल. इथले जे एक्स वाय चे कोऑर्डिनेट सेमच असायला पाहिजेत असं नाही. दॅट इज गोइंग टू बी डेफिनेटली चेंज. जर तुमचं डिव्हाइस चेंज होत असेल तर तुमचा ते मॅपिंग जे आहे, ते कोऑर्डिनेट जे आहेत ते सुद्धा चेंज होत जाणार आहेत. ओके, सो दॅट वी नीड टू कॅल्क्युलेट. मग हे जे पॉइंट आहेत, जे तुम्हाला विंडो मध्ये दिसणार आहे तेवढंच, आणि ते तुम्हाला कुठं दिसणार आहे? व्ह्यू पोर्ट वर दिसणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपला पॉइंट काय आहे? जर पॉइंट हा विंडोच्या आतमध्ये असेल तर तो पॉइंट ऍक्सेप्ट होईल आणि डिस्प्ले होईल. अदरवाइज इट इज गोइंग टू बी रिजेक्ट. आता बघा, एखादा पॉइंट जो आहे तो विंडोच्या आतमध्ये आहे का बाहेर आहे, हे तुम्ही कशावरून चेक करणार? फॉरगेट अबाउट द व्ह्यू पोर्ट नाव. आपण काढूनच टाकूया. व्ह्यू पोर्टचा आता सध्या संबंध नाही आहे. वी जस्ट फोकस ऑन द विंडो. कारण आपल्याला जे क्लिपिंग करायचं आहे दॅट इज हॅव्हिंग अ मेन कॉम्पोनंट इज अ विंडो. कसं चेक करणार तुम्ही? आता मॅन्युअली तुम्हाला बघून सांगू शकताय मला की नाही हा आतमध्ये आहे, विंडोच्या आतमध्ये आहे. पण प्रोग्राम करताना किंवा कम्प्युटरला तुम्ही कसं सांगणार की हा जो क्लिपिंग विंडोची साईज द्यावी लागेल ना? हा, व्हेरी गुड. क्लिपिंग विंडोची साईज द्यावी लागणार. जनरली ती काय असते? आपण जनरल सिंटॅक्स काय ठरवलाय त्याचा? व्हॉट वी हॅव डिसाइडेड? We have decided as this x mean comma y mean. Right? Here we have a x mean comma x mean, sorry, X max there is a x max comma y mean. Y max. Here we have X min Y max. Y max. y max, and here we have X max Y max. X max. okay. हा, आता कसं करणार? What operation you are going to perform? What you will check? Point is inside or not? काय चेक करणार? हा पॉइंट इथे आहे, अजून एक पॉइंट घेऊया ह्या बाजूला, चारी दिशेला एक एक पॉइंट विच इज आउटसाइड ऑफ द विंडो घेऊया. नाउ हाऊ यू आर गोइंग टू चेक द फर्स्ट पॉइंट P1? काय चेक करणार? ह्याचा एक्स कोऑर्डिनेट मला कुणाबरोबर चेक करावा लागेल आणि काय कम्पॅरेटिव्हली चेक करावं लागेल सांगा बरं जरा मला. एक्स कोऑर्डिनेट जो आहे एक्स, हा कुणाचा कोऑर्डिनेट आहे? पॉइंट P चा, P1 चा आहे. व्हॉट वी विल परफॉर्म हियर? इट शुड बी Less than. It should be greater लेस than. दॅन. हा, लेस दॅन. Clipping me. windows. Clipping windows X Less- coordinate. हा, म्हणजे काय आहे तुमचा क्लिपिंग विंडोचा एक्स कोऑर्डिनेट? कुठल्या मिनिमम बरोबर कम्पेअर करणार का मॅक्सिमम बरोबर कम्पेअर X करणार? minimum. X minimum. बर, एक्स मिनिमम. ओके, आता बघा, जर हा पॉइंट एक्स मिनिमम पेक्षा लहान असता तर तो इकडच्या बाजूला गेला असता का इकडच्या बाजूला गेला असता? लेफ्ट साइडला गेला असता का राईट साइडला गेला असता? Left side ला गेलं असतं. Left side. लेफ्ट साइडला गेला असता. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुमचा हा जो ह्याचा एक्स, या पॉइंटचा एक्स जर छोटा असता कुणापेक्षा? एक्स मिनिमम पेक्षा, तर तो कुठे गेला असता? ह्या बाजूला गेला असता? Yes, ma'am. येस और नो? Yes, ma'am. So what to do now? What to write? X coordinate Of point P. is greater than x minimum. बरोबर आहे की नाही? तुमचा x कोऑर्डिनेट काय पाहिजेलाय? x मिनिमम पेक्षा Greater than. मोठा पाहिजेलाय. ओके, दिस इज फर्स्ट कंडिशन. नाउ व्हॉट इज द सेकंड कंडिशन? हा जो पॉइंट आहे, दिस पॉइंट जो की आपला विंडोच्या बाहेर आहे,
ह्याचे कोऑर्डिनेट काय असतील हो? एक्स मॅक्स पेक्षा लहान असेल का मोठा असेल? एक्स मीन पेक्षा तर मोठा आहे. ऐका ना, एक्स मीन पेक्षा तर मोठा आहे ह्याचे एक्स कोऑर्डिनेट. येस ऑर नो? येस मॅम. Yes. ग्रेटर दॅन एक्स मॅक्स. आपण इथं घेऊया पॉइंट P2. P2 चा एक्स कोऑर्डिनेट काय आहे? आपल्या एक्स मीन पेक्षा मोठा आहे. पण एक्स मॅक्स पेक्षा तो कसा आहे? लेस दॅन. Less than Short X max. मोठाच आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की ही विंडो मध्ये येईल, हा पॉइंट येईल म्हणून? तर नो मॅम. आणि एक्स मॅक्स पेक्षा दोन्ही पेक्षा मोठा असेल तर तो पॉइंट आपल्या विंडो मध्ये असणार आहे की नाही? नाही. नसणार आहे. So what is the another condition? X should be less than X max. max. Very good. What is the next condition for the y coordinate now? Y should be म्हणजे आपल्या पॉइंटचा y coordinate हा ग्रेटर दॅन असला पाहिजे y मीन पेक्षा, आणि आपला ऑब्जेक्टचा किंवा पॉइंटचा y coordinate हा लहान असला पाहिजे y Y max. मॅक्सिमम पेक्षा. म्हणजे ह्या कंडिशन ट्रू झाल्या. इफ ऑल दीज कंडिशन्स are satisfied by the coordinates of the point P1, then and then only we can say that the point is accepted and it is going to be displayed. Otherwise, simply any one of these conditions going to be failed. The point is not visible. Simply it is going to be reject. आलं लक्षात? तर आपल्याला ह्या कोणती पण एक सगळ्या ज्या कंडिशन मॅम फॉल्स असेल तर ना? कुठलीही एक जरी कंडिशन फेल गेली तरी तुमचा पॉइंट हा इनविजिबल असणार आहे. आलं लक्षात? कोणतीही एक कंडिशन. मग ही कंडिशन आपण कशी लिहू शकतो बघा? वी कॅन राईट एज अ एक्स शुड बी ग्रेटर दॅन एक्स मीन, अँड ऑपरेशन आहे आपल्याकडे एक्स शुड बी लेस दॅन एक्स मॅक्स. बरोबर आहे? प्रोग्राम लिहिता येईल तुम्हाला आता ह्याचा पॉइंट क्लिपिंगचा. येस ऑर नो? काय करणार तुम्ही? आधी विंडोचे कोऑर्डिनेट्स घेणार युजर कडून. त्यानंतर तुम्ही काय करणार? जो पॉइंट आहे, सॉरी, जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला, तो पॉइंट विजिबल आहे की नाही हे फक्त डिस्प्ले करायचंय. तर तुम्ही काय करणार? विंडोचे कोऑर्डिनेट्स घेणार, ऍक्च्युअल पॉइंटचे कोऑर्डिनेट घेणार, अँड ट्राइंग टू कम्पेअर विथ द टू इफ स्टेटमेंट. येस ऑर नो? बरोबर आहे? येस मॅम. आणि ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्यास म्हणजे ह्या दोन्ही कंडिशनला परत तुम्ही काय करताय? अँड लावताय. सो ऑल कंडिशन्स यू नीड टू सॅटिस्फाय इन ऑर्डर टू विजिबिलिटी ऑफ द पॉइंट. ओके, तर हे आपण पाहतोय. सो यू कॅन राईट लाईक दिस. बघा, एक्स मिनिमम शुड बी द लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. आता इक्वल टू का घेतलेला आहे आपण? कारण जर आपला एक्स मिनिमम जरी असला म्हणजे ह्याचा एक्स हा इज इक्वल टू एक्स मीन जरी असला तरी तो विंडो मध्येच आला आहे थोडक्यात. त्यामुळे आपण त्याला इक्वल टू साइन हे अलाउ केलेलं आहे. सो एक्स मीन शुड बी लेस दॅन एक्स, एक्स शुड बी लेस दॅन एक्स मॅक्स, वाय मीन शुड बी द लेस दॅन, जे आपण आता पाहिलं तेच आहे, बाकी काही सुद्धा नाही आहे. सो यू जस्ट डोंट वरी अबाउट दिस. आय हॅव रिटन दिस टू कंडिशन. म्हणजे इक्वल टू आल्यावर पण घ्यायचा का तो पॉइंट? हा, इक्वल टू असेल तरी पण कन्सिडर करायचं. तर इथं देता येत नाही त्यामुळे मी दिलं नाहीये, बट यू कॅन राईट इक्वल टू साइन ऑल्सो. ओके, तर हा पॉइंट कधी असेल? जर हे चार कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, किंवा ह्या जर दोन लिहिल्यात आपण ह्या पद्धतीनं, एक्स मीन आणि एक्स मॅक्स, आणि त्याच्यामध्ये कोण पाहिजे तुमचा? एक्स पाहिजे. वाय मीन आणि वाय मॅक्स मध्ये तुमचं कोण पाहिजे? वाय. व्हॉट इज द हायेस्ट लिमिटेशन for the y coordinate? Y max. What is the lowest limitation for the y coordinate? Y min. Similarly for the x. Okay. आता मला तुम्ही सांगणार. मॅम त्या बाउंड्रीवर येईल ना पॉइंट? येऊ दे ना, पण ते अलाव आहे म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलंय. जरी त्याची विंडोची एक्स कोऑर्डिनेट असेल, अगेन इट इज गोइंग टू बी विजिबल. डोंट वरी. आता मला सांगा, जर आपला पॉइंट, एखादा पॉइंट आपण एक्स पॉइंट घेतलाय, ओके, आणि तो जर इथे आला, म्हणजे थोडक्यात काय, जर एक्स आणि वाय हा एक्स मीन वाय मॅक्सच आहे, त्याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट ह्या पॉइंटचा. ओके, वी कॅन टेल दॅट दिस पॉइंट इज अ कम्प्लिटली ऍक्सेप्टेबल अँड गोइंग टू बी विजिबल.
हा पॉइंट आपण विजिबल करणार आहे. ओके, जर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स हे एक्स मीन वाय मॅक्स किंवा एक्स मॅक्स वाय मॅक्स किंवा एक्स मॅक्स वाय मीन किंवा एक्स मीन वाय मीन जरी असले तरी सुद्धा आपण याला ऍक्सेप्ट करणार आहे. किंवा तसं नसेल, मे बी इट इज हिअर समवेअर हिअर, इथं असेल हा पिक्सल, तर याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, एक्स मीन आहे आणि वाय कोऑर्डिनेट हा वेगळा आहे, तरी सुद्धा हा पॉइंट ऍक्सेप्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय, म्हणजे विंडोच्या बाउंड्रीवर असलेला पॉइंट. हा प्लीज. ऍटलीस्ट बाउंड्री, कम्प्लीट बाउंड्रीवर लागतो ना पॉइंट. आता हे कसं आहे बघा, मला तुम्हाला दाखवताना थोडंसं ब्रॉड काढावं लागतंय. इट डझंट मीन दॅट की तो बाहेर चाललाय. ओके, पिक्सल इज अ व्हेरी स्मॉल एंटिटी ऑफ द पिक्चर और इमेज. ओके, पण आपण तुमची जी म्हणजे पूर्ण असेल बॉक्स मध्ये तरच तो विजिबल असतो. विजिबल असेल. ओके, किंवा त्याचे कोऑर्डिनेट्स बाउंड्रीवर जरी असतील, बाउंड्रीवर जरी मॅच होत असेल, अगेन इट इज गोइंग टू बी विजिबल. नाउ वी हॅव टू सॉल्व सम ऑफ द प्रॉब्लेम्स. बघा, विजिबिलिटी चेक करायची आहे, तर तुम्ही मॅन्युअली आता करून मला सांगा. आपल्याकडे कॉर्नर काय दिलाय बघा, 20-30 दिलाय आणि 50-50 दिलेला आहे. ओके, लेफ्ट बॉटम कॉर्नर. आता तुमचे प्रॉब्लेम्स कशा असतात त्याच्यामध्ये, एक विंडो आहे, इट इज हॅव्हिंग द लेफ्ट बॉटम कॉर्नर इज ॲट अ 20-30 अँड राईट टॉप कॉर्नर, म्हणजे तुम्हाला एक्स मीन वाय मीन आणि एक्स मॅक्स वाय मॅक्स दिले. आलं लक्षात? बरोबर आहे का? मॅम. येस मॅम. आणि तुम्हाला कोणते पॉइंट चेक करायचे आहेत, ए, बी आणि सी. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अँड युअर होमवर्क इज व्हॉट, यू हॅव टू टेल मी विच पॉइंट इज अ विजिबल, विच पॉइंट इज अ नॉट विजिबल. आता सध्या सुद्धा आपण बघून सुद्धा सांगू शकतोय. बघा ना, जर आपण ए चा एक्स कोऑर्डिनेट घेतला तर आपण तो कशाशी कम्पेअर करायचा, एक्स मीन आणि एक्स मॅक्सशी कम्पेअर करायचा. जर इन बिटवीन व्हॅल्यू असेल तर ओके, आता एक्स कोऑर्डिनेट तरी दिसतोय, पण वाय कोऑर्डिनेट पण बघूया. वाय कोऑर्डिनेट 38 आहे, 50 आणि 30च्या रेंज मध्ये येतोय. ओके, त्यामुळे हा ए पॉइंट काय असेल सांगा बरं. इज इट कम्प्लिटली इनसाइड द विंडो? कम्प्लिटली विजिबल आहे. व्हॉट अबाउट द बी पॉइंट? पण विजिबल असेल. विजिबल. बघा बरं, नॉट विजिबल मॅम. नॉट विजिबल. हा, जरासं बघा, जो आपला एक्स आहे 12 पॉइंट आहे, 12 व्हॅल्यू आहे त्याची. आपला एक्स मिनिममच 20 आहे. एक जरी कंडिशन फेल झाली तर तो काय असणार आहे, नॉट विजिबल असणार आहे. व्हॉट अबाउट द नेक्स्ट वन, बी साठी काय आहे? Not visible. Not visible. Coordinate is Very good. High So coordinate. by looking at the example itself, you can conclude that point is visible or not. But when, if you have understood the concept, तुम्हाला जर ह्या 4 कंडिशन कळाल्या असतील तरच तुम्ही ते इझिली सांगू शकता. And once you get the point clipping, you can easily implement the line clipping as well. Okay, तर लाईन क्लिपिंग हे काय आहे, बेसिक प्रिमिटिव्ह आहे. बेसिक प्रिमिटिव्ह मध्ये लाईन येतं, रेक्टँगल येतं. We can go for the pixel also. Then we can have the circle also. So these are the basic primitives. Rendering म्हणजे काय, ड्रॉ करणं, चित्र रेखाटणं. ह्याला अजून एक वर्ड आहे, that is called as the rendering a scene. On the screen, user cannot display the portion of the scene which is outside of the clipping window. थोडक्यात काय आहे, आपल्याला हे का लक्षात घ्यायचंय, क्लिपिंग जर आपल्या विंडोच्या बाहेरच्या बाजूला तो ऑब्जेक्टचा अर्धा जरी पार्ट गेला, that half part we are not considering for the drawing purpose. ओके, आपल्याला जर एखादा पिक्चर घेतला आणि त्या पिक्चरचा एक लिमिटेड पार्ट ड्रॉ करायला सांगितला, तर जेवढी विंडो तुम्हाला असाइन करून दिली आहे त्या विंडोच्या आतमध्ये जेवढे ऑब्जेक्ट्स आलेले आहेत, दॅट ओनली यू नीड टू विजिबल. अदर पार्ट इज गोइंग टू बी इनविजिबल, सिम्पली इट इज गोइंग टू बी रिजेक्ट. ओके, सो व्हॉट इज एसेन्शियल हियर, to determine which portion of the line is inside the clipping window and which part is outside the clipping window. जर दोन्हीही points, if both end points of a line are within the window or rectangle, जर तुमच्या लाईनचे दोन्ही एंड पॉइंट हे रेक्टँगलच्या आतमध्ये असतील तर लाईन ही काय आहे, विजिबल आहे, कम्प्लिटली विजिबल आहे. त्याचे 3 टर्म्स येतात. ओके, अदरवाइज लाईन इज अ पार्शियल विजिबल और कम्प्लिटली आउटसाइड. सो व्हॉट एक्झॅक्टली इट इज, लेट अस अंडरस्टँड. ओके, आता इथं तुम्हाला लाईन्स दिसतात, एव्हरीबडी कॅन सी, येस और नो?
ओके, इज इट Yes, ए बी आहे, पी क्यू आहे, आणि आपण असं कन्सिडर करतोय हे जी आपली व्हाईट कलरची स्क्रीन आहे, स्लाइड आहे, दॅट स्लाइड इज नथिंग बट द विंडो. ओके, सो व्हॉट विल हॅपन, काय होईल सांगा बरं. AB is inside the clipping window. A, B is a completely inside, CD is completely Outside. Outside the window. outside, PQ लाईनचा थोडा पार्ट हा काय होतोय, इनसाइड द क्लिपिंग विंडो, and some portion of a line is outside of the clipping window. तर जो पार्ट आपला क्लिपिंग विंडोच्या बाहेर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे का, विजिबल करू शकतो का आपण No, तो. ma'am. ma'am. No, ma'am. No, we have to exclude. Similarly for LM, L point will be the inside of a clipping window किंवा विंडोच्या आतमध्ये येईल, पण M point येईल का. No, ma'am. नाही येणार. So line is partially visible. So if we are trying to see this, you can see CD तर completely reject झालेली आहे, AB ही completely inside आहे, PQ चे जे एंड पॉइंट्स आहेत ते दोन्ही पण काय झालेले आहेत, रिमूव्ह झालेले आहेत, आणि जिथं आपल्या विंडोची बाउंड्री कट झाली आहे त्या लाईनला, तिथून त्या पिक्सल पासून दोन्ही साईडला त्या पिक्सल पासून काय झालेली आहे, तेवढाच पोर्शन, म्हणजे नवीन एंड पॉइंट्स आले की नाही ह्याला, येस ऑर नो. PQ लाईनला रेड कलरची लाईन आपली PQ लाईन आहे, हा, त्यात काय झाले, P पण गेलाय आणि Q पण गेलाय. मग ह्याचा स्टार्टिंग पॉइंट कुठून पाहिजे, एक्स मीन पासून ते एक्स मॅक्स पर्यंत, हा एक्स कोऑर्डिनेट झाला. वाय कोऑर्डिनेट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, पण आपण आता बघून सांगू शकतोय ना की आपल्या स्लाइडचा जो एक्स मीन आहे तोच ह्याचा एक्स कोऑर्डिनेट असणार आहे इनिशियल पॉइंटला, स्टार्टिंग पॉइंटला, आणि एंडिंग पॉइंटला जो एक्स मॅक्स आहे तो त्याचा एक्स कोऑर्डिनेट असणार आहे. बघून सांगू शकताय की नाही इमिडिएटली तुम्ही, Yes, ma'am. येस ऑर नो. Yes, ma'am. सिमिलरली LM आहे, LM मधला M एक्सक्लूड झालाय, L कॅल्क्युलेट करायची गरज आहे का आपल्याला, No, ma'am. नाहीये, पण आपल्याला M पॉइंटचे नवीन कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायला लागतील. त्यातला एक्स कोऑर्डिनेट तर आपल्याला माहितच आहे. व्हॉट इज दॅट, येस, वाय एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे वाय लाईन साठी, एनीबडी. Y X max. and Y max. LM लाईन साठी एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, X max and Y min. X max. आणि वाय कॅल्क्युलेट करावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे अशी लाईन आहे, व्हॉट वी नीड टू कॅल्क्युलेट, पहिल्यांदा आपण त्याला आतमध्ये घेऊया. ओके, सो व्हॉट वी नीड टू कॅल्क्युलेट, त्याचा एक पॉइंट तर माहिती आहे आपल्याला, त्याचा एक्स पण माहिती आहे, वाय पण माहिती आहे, आपल्याला त्याची काळजी करायची नाही. कुठं कॅल्क्युलेट करायचं, फक्त आपल्याला हा जो एंडला कट झाला आपल्या बाउंड्रीला, तिथला आपल्याला आता सध्या कुठली व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याकडे 4 व्हॅल्यू आहेत, एक्स मीन, एक्स मॅक्स, वाय मीन, वाय मॅक्स. ह्यातली ह्या लोकेशनला, या वरच्या लोकेशनला कुठली व्हॅल्यू माहिती आहे, Y max. व्हेरी गुड, फक्त एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सिमिलरली जर आपण असं केलं, आता आपल्याला कुठली व्हॅल्यू माहिती आहे, Y max माहितीये, X min calculate करायला लागेल. वाय मीन माहिती आहे इथे आपल्याला, येस ऑर नो. Y min. वाय मिनिमम माहिती आहे खालच्या बाजूला. माहिती. म्हणजे तुम्ही एवढं लक्षात घ्या, जर आपली लाईन व्हर्टिकली जर असेल तर आपल्याला वाय मीन आणि वाय मॅक्स ह्या दोन्ही व्हॅल्यू माहित असतात, आणि जर हॉरिझॉन्टल असेल तर आपण जे लेफ्ट राईटला कटिंग झालं असेल लाईनचं, पार्शियली विजिबिलिटी काढायची असेल आपल्याला, पोर्शन ऑफ द पार्शियल विजिबल लाईन काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचं एक्स मीन आणि एक्स मॅक्स आपल्याला ऑलरेडी माहित असणार आहे. फक्त आपल्याला एक एक कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करावे लागतात, अँड कसे करायचे, काय करायचे, त्याच्यावरच आपले पुढचे अल्गोरिदम हे डिपेंड्स आहेत. ओके, सो वी विल गो फॉर दॅट in the next lecture to see the what exactly the clipping algorithm. So there are 4 algorithms. We are going to see the how it is going to be work, what kind of mathematical problems we need to solve. Okay, तर इथपर्यंत आज व्हिडिओ चेक करा, बघून घ्या, रिपीटेडली ऐका, तुमच्या लक्षात येईल. इफ नॉट, पण सध्या लक्षात आपलं कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे, पॉइंट क्लिपिंग पासून पुढे हवं आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे सेशन. You put Ma'am, your point attendance in the clipping chat चा box. प्रोग्राम घेता का? बरं घेऊया. आणि हा वन मोर थिंग,
तुम्हाला संध्याकाळी जे 2 तासाचं प्रॅक्टिकल आहे त्याच्यात पण मी लेक्चरच घेणार आहे. त्यामुळे कुणी सुद्धा अनअवेलेबल राहू नका, प्रेझेंट राहावा. 2:30 ते 4:30 आपला असेल. आणि वन्स वी विल कम्प्लीट द कम्प्लीट सिलेबस आणि नंतर आपण प्रोग्रामिंगकडे जाऊया. पॉइंट क्लिपिंगचा फक्त आत्ता घेऊयात आपण संध्याकाळच्या दुपारच्या सेशनला. ओके, सो पुट युअर अटेंडन्स. नोट्स शेअर करता का याच्या? येस ओके मॅम. ओके ओके. मॅम आणि रेकॉर्डिंग पण शेअर. येस येस येस. ठीक आहे, तर आपण इथंच थांबूया. थँक्यू अँड गुड डे. ज्यांनी अटेंडन्स पुट केली आहे ते नेक्स्ट सेशनला जॉईन व्हा, नेक्स्ट लेक्चरला. हॅलो मॅम. हा बोला. मॅम एक्झाम ऑफलाईनच होणार आहे का नक्की? अजून तसं काही नाही आहे, पण म्हणजे चालू आहे ते. अजून डिसिजन पेंडिंग आहे त्या रिलेटेड. ओके मॅम.